Thank you, Jesus. Thank you, Jesus. धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु. Hallelujah. Thank you, Jesus. धन्यवाद यीशु. Praise the Lord. Brother Mani, praise the Lord. God bless you. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus. इतरांना देखील आजची लिंक शेअर करूया. Hallelujah. Thank you, Lord. Thank you, Master. We worship you, Jesus. We praise you, Abba. We give you glory. We give you praise. Thank you, Jesus. Thank you, Lord. Thank you, Master. We worship you. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. All of you, praise the Lord. Happy Sunday. God bless you. We celebrate Jesus today. आपण येशू साजरा करणार आहे. प्रभूचं सामर्थ्य या ठिकाणी उपस्थित आहे. Hallelujah. Thank you, Lord. God bless you. God bless you. Thank you, Jesus. Thank you, Jesus. जे लोक अजून जॉईंट होतात त्या सगळ्यांचं स्वागत आहे. प्रभू तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित करो. आमेन. तुम्ही जर कनेक्ट झालेले असाल तर मला प्रेज द लॉर्ड म्हणून समजेल की तुम्ही जॉईन झाला. कमेंट बॉक्स मध्ये जर प्रेज द लॉर्ड म्हणा, हालेलुया म्हणा. थँक यू जीसस. हालेलुया. मोर अजून खूप लोक जॉईन व्हायचे. धन्यवाद येशू. 10 लोक जॉईन झाले तर अजून लोक जॉईन होतील. थँक यू जीसस. थँक यू जीसस. ग्लोरीफाय युअर नेम ओ लॉर्ड. Father, we worship you. Father, we worship you. Thank you, Jesus. Thank you, Jesus. धन्यवाद यीशु. Yes, hallelujah. Hallelujah. Thank you, Lord. We worship you, Father. We praise you. आपण प्रभूची आराधना करूया. Thank you, Jesus. प्रेमळ स्वर्गीय पित्या, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये आज आम्ही देवबाप्पा या सभेची आराधनेची सुरुवात करतो. प्रभू तुझी महान आणि पवित्र उपस्थिती आम्हामध्ये येऊ दे. तुझ्या सामर्थ्याने आम्हाला भर प्रभू. आमचे हात वर करण्याद्वारे देवबाप्पा आमचं अर्पण तुझ्यापर्यंत पोहोचू दे प्रभू. देवबाप्पा आमचं हृदय आम्ही तुला समर्पित करतो. देवबाप्पा तुझ्या रक्ताने आमचा सद्विवेक आम्ही शुद्ध आणि पवित्र करतो प्रभू. तुझी आराधना करण्यासाठी तुझा महान अभिषेक आमच्यावर उतरू दे पित्या. येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये मी ही प्रार्थना मागतो. आमेन. आपण प्रभूची आराधना करूया. थँक यू लॉर्ड. सिर्फ तेरे लिए येशू तेरे लिए, सिर्फ तेरे लिए येशू तेरे लिए, सिर्फ तेरे लिए येशू तेरे लिए मैं हाथ उठाता हूँ. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा
you, Jesus. Thank you, Lord. Hallelujah. किती लोक तयार आहेत आपण त्याची स्तुती करूया आज. Amen. Amen. Hallelujah. धन्यवाद येशूला. धन्यवाद येशूला. धन्यवाद येशूला. येशूला. धन्यवाद येशूला. हालेलुया. राजाच्या राजाला प्रभूच्या प्रभू. धन्यवाद येशूला. हालेलुया. राजाच्या राजाला प्रभूच्या प्रभू. धन्यवाद येशूला. स्तुती हो त्याला. स्तुती हो त्याला. येशूला. स्तुती हो त्याला. येशूला. स्तुती हो त्याला. हालेलुया. राजाच्या राजाला प्रभूच्या प्रभू. स्तुती हो त्याला. हालेलुया. राजाच्या राजाला प्रभूच्या प्रभूला स्तुती हो त्याला. महिमा हो त्याला. महिमा हो त्याला. महिमा हो त्याला. महिमा हो त्याला. हालेलुया. राजाच्या राजाला प्रभूच्या प्रभूला महिमा हो त्याला. हालेलुया. राजाच्या राजाला प्रभूच्या प्रभूला महिमा हो त्याला. गौरव त्याला. गौरव Hallelujah. Praise the Lord. Are you happy? तुम्ही आनंदित आहात का प्रभूच्या उपस्थितीमध्ये? आपण त्याचे आभार मानूया. Thank you Jesus. आभारी 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 आभारी
आभारी आभारी आभारी आभारी आभारी आभारी आभारी आम्ही आभारी रे आभारी मानतो येशूला आम्ही आभारी रे आभारी मानतो येशूला आम्ही आभारी मानतो येशूला आम्ही आभारी मानतो येशूला प्रभू मला दे, प्रभू मला दे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या लोकांकडे प्रभू पाहत म्हणत असेल आली गिव्ह मी. आमेन. प्रेज द लॉर्ड. आमेन. परंतु जर तुम्ही आज प्रभूच्या मंदिरामध्ये आला, तुम्ही जर चर्च अटेंड करता, तुमच्या मोबाईल वरती चर्च मध्ये तुम्ही आज या ठिकाणी उपस्थित आहात, फेसबुक वर या प्लॅटफॉर्म वरती, तरी देखील तुम्ही देवाचे आभार मानण्यासाठी तयार आहात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही लोक म्हणतात प्रभू मी भाड्याच्या खोलीत राहतो, परंतु असे काही लोक आहेत की ज्यांना भाडं भरण्यासाठी पैसा नाही, ते रस्त्यावर राहतात. आमेन. हालेलुया. काही लोक असे आहेत की ज्यांना रोजचं जेवण मिळणं कठीण आहे, परंतु प्रभूने तुम्हाला चांगली तब्येत दिली, चांगलं आरोग्य दिलं, चांगली भाकर दिलेली आहे. प्रेज द लॉर्ड. से थँक यू जीसस. हालेलुया. आमेन. बायबल सांगतो कशाही गोष्टीची तुमच्याकडून अपेक्षा करत नाही, कोणत्याही गोष्टीची तो अपेक्षा करत नाही, परंतु तुझ्या ओठावरचे धन्यवाद त्याला हवे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कितीतरी लोक आहेत जे आजचा दिवस पाहू शकले नाही, कितीतरी लोक या वर्षी कोरोनामुळे आजारी पडले, मृत्युमुखी पडले, परंतु तुम्ही जिवंत आहात. जिवंतांच्या भूमीवरून तुम्ही त्याचे आभार मानले पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. से हालेलुया. 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 आपण एकदा अजून स्तुतीचे गीत घेऊ, प्रभूला धन्यवाद देऊया. यीशु तेरी कृपा से मैं जीवन जीता हूँ, यीशु तेरी दया से मैं आगे बढ़ता हूँ, यीशु तेरी
Thank you, Jesus. We worship you, Lord. Close your eyes. आपले डोळे घट्ट बंद करूया. सगळ्या जगापासून आपलं लक्ष आज आपण प्रभूकडे लावूया, लक्ष केंद्रित करू, फोकस करूया आणि त्याची आराधना करूया. थँक्यू जीसस. एव्हरी वर्क स्टॉप, सगळी कामं थांबू दे तुमची, परंतु प्रभूची आराधना प्रथम स्थानावर असू दे. हालेलुया. थँक्यू जीसस. Thank you, Jesus. Thank you. Thank you, Lord. यीशु के चरणों में आराधना करें. यीशु के चरणों में आराधना करें. हाथों को उठाकर हम आराधना करें. सब मिलकर गाएंगे. यीशु के चरणों में आराधना करें. हाथों को उठाकर हम आराधना करें. घुटनों पर आकर हम आराधना करें. घुटनों पर आकर हम आराधना करें. यीशु के चरणों में आराधना करें. आत्मा से सच्चाई से आराधना करें. आत्मा से सच्चाई से आराधना करें. यीशु के चरणों में यीशु के चरणों में आराधना करें. हालेलुया. मैं केवल तुझसे प्रेम करूं. मैं केवल तुझसे प्रेम करूं. मैं केवल तुझसे प्रेम करूं और पीछे ना हटूं. तेरे ही मार्गों पर चलूं. तेरी ही महिमा में
मैं केवल तुझसे प्रेम करूं, मैं केवल तुझसे प्रेम करूं. ज्यावेळेस तुम्ही हे गीत गाता, तुम्ही कमिटमेंट करता प्रभूशी की मी फक्त तुझ्यावरती प्रेम करतो प्रभू. मैं केवल तुझसे प्रेम करूं, मैं केवल तुझसे प्रेम करूं, मैं केवल तुझसे प्रेम करूं और पीछे ना हटूं, और पीछे ना हटूं. Yes, Master, we worship you, Lord. प्रभू मी तुझी आराधना करतो. Thank you, Jesus. We worship you, Lord. सर्व मान, सर्व आदर, गौरव आणि ही आराधना आम्ही तुला समर्पित करतो बाबा. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. Amen. Praise the Lord. Hallelujah. 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 Are you ready for the word of God? देवाच्या वचनासाठी तयार आहात का? Amen. जर तुम्ही आता आराधना केलेली आहे तर देवाचं वचन तुमच्या नांगरलेल्या जमिनीवर, सुपीक जमिनीवर, तुमच्या हृदयावरती, तुमच्या आत्म्यावरती ही वचन बीज पेरल्यासारखी पेरली जाते आणि हे बीज 100 फळ आणणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताने 2 ठिकाणी बीज हा शब्द वापरलेला आहे. सीड, बीज म्हणजे देवाचं वचन, बीज म्हणजे तुमचे ऑफरिंग. आमेन. हालेलुया. कारण दोन्ही ठिकाणी पेरण्याची प्रक्रिया आहे. आमेन. ज्यावेळेस देवाचं वचन तुमच्या अंतःकरणात पेरलं जाईल ते 100 पट प्रतिफळ देईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. तुमचं हृदय आज आराधनेद्वारे नांगरलं गेलेलं आहे आणि त्या नांगरलेल्या जमिनीवर येशूच्या रक्ताचं सिंचन करून त्याच्यामध्ये देवाचं वचन ज्यावेळेस पेरलं जाईल ते वचन 100 पट प्रतिफळ देणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इफ यू आर सिक, तुम्ही जर आज आजारी आहात, यू आर डिप्रेस्ड, तुम्ही जर निराश आहात, तर देव आज तुम्हाला आशीर्वादित करेल. प्रेज द लॉर्ड. आणि तुम्ही त्या निराशेतून बाहेर पडाल, तुम्ही त्या आजारातून बाहेर पडाल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परंतु देवाचं वचन आतमध्ये गेलं पाहिजे, देवाचं वचन आत्म्यामध्ये गेलं पाहिजे. आमेन. प्रेज द लॉर्ड. अनेक लोक आहेत जे त्या रस्त्यासारखे आहेत, ज्या मुरमाड आणि खडकाळ रस्त्यासारखे, जिथं जर बीज पडलं तर ते बीज फक्त थोड्या वेळ टिकतं, परंतु जर सुपीक जमिनीवर ते बीज पडलं तरच ते प्रतिफळ देणार आहे, तरच ते 100 पट फळ देणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सो आता जे वचन तुम्ही ऐकणार आहे ते वचन नाही तर ते बीज आहे जे देव तुमच्या अंतःकरणामध्ये पेरतोय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या मुखाचा वापर करून, या पात्राचा वापर करून देवाच तुम्हाला आशीर्वादित करणार आहे. जर तुम्ही वचन ऐकण्यासाठी तयार असाल, देवाचं वचन स्वीकारण्यासाठी तयार असाल तर 100% गॅरंटी देतो की देव तुम्हाला आशीर्वादित करणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. अनेक लोक आहेत त्यांच्या जीवनाकडे पाहून अत्यंत खेदजनक दुःख व्यक्त करून जीवनामध्ये जगतात आणि नकारात्मक गोष्टी बोलत राहतात. ते म्हणतात माझ्या बरोबर सगळं वाईट चाललेलं आहे. थोडं इको कमी करायचं. ते लोक म्हणतात की माझ्या बरोबर सगळं वाईट चाललेलं आहे, माझ्या बरोबर सगळ्या गोष्टी चुकीच्या घडलेल्या आहेत, माझा आजचा दिवस जर तुम्ही पाहिला तर माझं भवितव्य नसणार आहे, माझ्या भवितव्यामध्ये कुठल्याही चांगल्या गोष्टी दिसून येत नाही. आणि म्हणून आज जे दुःख आहे त्या दुःखामुळं ते लोक अत्यंत जीवनामध्ये निराशात्मक जीवन जगतात आहे. कारण त्यांची नजर, त्यांचं जे दृष्टिकोन आहे, त्यांचं जे बघणं आहे ते फक्त आजच्या दिवसापुरतं आहे. परंतु पवित्र शास्त्र आपल्याला दूरदृष्टी, आपल्याला येणाऱ्या दिवसांविषयी आशा देणारे जे वचन आहे त्या वचनाविषयी सांगतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही पाहिलं तर जे दिवस तुम्ही आज कंठीत आहात, आज तुम्ही भोगत आहात, त्या दिवसातून देव तुम्हाला बाहेर काढणार आहे. परंतु उद्या येणारा जो दिवस आहे तो तुमच्यासाठी आशीर्वादाचा असणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मे बी तुम्ही आता ट्रबल मधून चाललेले आहात, तुम्ही दुःखातून चाललेले आहात, तुमची परिस्थिती भयानक आहे, तुमची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे, तुम्ही कर्ज भरता, तुम्ही व्याज देता, तुमच्यावरती सगळं चारी बाजूने सैतानाने हल्ला केलेला आहे आणि तुम्ही या परिस्थितीतही प्रभूच्या वचनाला धरून आहात आणि तुम्ही जर वचन ऐकता तर तुम्ही आशीर्वादित आहात. कारण देव तुमच्या या विश्वासूपणाद्वारे तुमचा येणारा उद्या, तुमचा जो दिवस येणार आहे, तुमच्यासाठी जे भवितव्य आहे ते देव आशीर्वादित करणार आहे.
प्रेज द लॉर्ड, हालेलुया. परंतु जे कनेक्ट नाही, जे लोक देवाचं वचन ऐकत नाही, जे लोक चर्च सोडून जातात, जे लोक आपल्या आजच्या परिस्थितीला कंटाळून आत्महत्या करतात किंवा ते प्रभूची उपस्थिती सोडतात, चांगली सहभागिता सोडतात आणि बाहेरच्या जगाशी समरूप होतात, त्यांच्या भवितव्याविषयी देव काहीच करू शकत नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जे तुम्ही प्रभूकडे द्याल ते प्रभू मल्टिप्लाय करेल, ते प्रभू बहुगुणित करणार आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुम्ही जर तुमचं हृदय प्रभूकडे द्याल तर प्रभू तुमच्या हृदयाला आशीर्वादित करेल आणि तुमचं जीवन आनंदाने भरणार आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुम्ही ऑफरिंग देताय, प्रभू 100 पट प्रतिफळ देणार आहे. जे काही तुम्ही प्रभूकडे घेऊन जाल त्याचं 100 पट प्रतिफळ तुम्हाला मिळणार आहे. आमेन, हालेलुया. मोशेने ज्यावेळेस इस्रायल लोकांना त्या मिस्र देशातून बाहेर काढलं, त्यावेळेस ते लोक फक्त कुरकुर करत होते. त्यांना असं वाटत होतं की त्यांचं जे जीवन आहे, जे जगतात ते गुलामीमध्ये, तेच त्यांचा एंड आहे, तोच त्यांचा शेवट आहे आणि त्या शेवट त्याच त्रासामध्ये त्यांना मरावं लागणार आहे. परंतु मोशे हा भविष्यवक्ता होता आणि त्याला माहिती होतं की देव या गुलामीतून इस्रायली लोकांना, या दास्यातून इस्रायली लोकांना बाहेर काढणार आहे. प्रेज द लॉर्ड. जो देवाचं वचन जाणतो, देवाचं प्रकटीकरण जाणतो, त्याला माहितीये की आज जी परिस्थिती, ती परिस्थिती उद्या राहणार नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. एखाद्या प्रसूत होणाऱ्या स्त्रीला जर पाहिलं तर तिची ती परिस्थिती, तिच्या ज्या कला असतात, तिचं जे दुःख असतं ते महाभयानक दुःख असतं. पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय बाळांपण म्हणजे दुसरं जीवन आहे, तिला मरणातून जावं लागतं. परंतु बायबल सांगतं ती त्या दुःखाकडे पाहत नाही. आमेन. मत्तयाचा 21 अध्याय आणि 16 वचनामध्ये प्रसूत होणाऱ्या स्त्रीविषयी स्वतः येशू म्हणाला की जी प्रसूत होणारी स्त्री आहे तिला माहितीये, कारण या दुःखानंतर तिला जे बाळ जन्माला येणार आहे, ज्या त्रासातून ती चाललेली, ते दुःख विसरण्यासाठी तो आनंद पुरेसा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. याचा अर्थ येणाऱ्या दिवसामध्ये जे सुख तुम्हाला मिळणार आहे, जे आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे, ते प्रेझेंट डे मध्ये, आजच्या वर्तमान दिवसामध्ये जे दुःख तुम्ही भोगताय त्याच्यापेक्षा कितीतरी मोठ्या प्रमाणात असणार आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून ते दुःख विसरण्यासाठी तुम्हाला देवावरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आमेन, हालेलुया. जर तुम्ही योसेफाचं लाईफ पाहिलं, योसेफाचं जीवन पाहिलं, तर त्या योसेफाच्या जीवनामध्ये वयाच्या 17व्या वर्षी त्याला त्या परक्या राष्ट्रामध्ये गुलाम म्हणून विकण्यात आलं. एज ऑफ 17, फक्त 17 वर्षाचा. त्याने त्याच्या जीवनात कसलाही आनंद भोगला नव्हता, परंतु फक्त पित्याचा लाडका म्हणून, बापाचा लाडका म्हणून, इतर भावांच्या क्लेशात, द्वेषास तो पात्र ठरला आणि त्यांनी त्याला मिळून मारण्याचा कट केला. त्याला खड्ड्यात टाकलं, त्याला खड्ड्यातून बाहेर काढून त्याला विकून टाकलं. जिथं त्याला विकलं त्याने त्याच्यावरती आरोप लावला, त्या आरोपामुळे त्याला जेलमध्ये जावं लागलं. जर त्या वर्तमान काळाकडे जर योसेफाने पाहिलं असतं तर योसेफाकडे सुसाईड करण्यापेक्षा, आत्महत्या करण्यापेक्षा दुसरा कुठलाही मार्ग राहिला नव्हता. आमेन, हालेलुया. जर तुम्ही पाहिलं, योसेफ जेलमध्ये होता. योसेफ जेलमध्ये असताना त्याला सोडवण्यासाठी, त्याला जामीन करण्यासाठी, ती प्रोसिजर करण्यासाठी त्याचा आप्तजन कोणी उपस्थित नव्हता. आमेन. कारण तो एका परक्या देशामध्ये, एका परक्या राजाच्या देशामध्ये गुलामीमध्ये अडकला होता. आपला एखादा भारतीय नागरिक जर पाकिस्तानच्या जेलमध्ये अडकला तर त्याला इंडियन कोर्ट किंवा भारतीय न्यायालय काहीच करू शकत नाही. त्या कोर्टातूनच, त्या जेलमधून सोडवण्यासाठी त्याच देशाचे रूल फॉलो करून त्याला बाहेर काढता येतं. परंतु पहा, योसेफ अशाच परिस्थितीमध्ये होता. त्याला भवितव्य, पूर्ण त्याचं भवितव्य अंधकारात होतं. परंतु पवित्र शास्त्र सांगतं तो पवित्र आत्म्याने भरलेला होता. देवाची उपस्थिती त्याच्या बरोबर होती. आणि म्हणून जर तुम्ही काढून वाचलं उत्पत्तीचा 39वा अध्याय आणि त्याच्या 2ऱ्या वचनामध्ये पहा, परमेश्वर योसेफाबरोबर असल्या कारणाने तो भाग्यवान पुरुष झाला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तो भाग्यवान पुरुष झाला. बायबल सांगतं जर त्याचं भवितव्य पाहिलं तर ते भवितव्य आशीर्वादित होतं. पण प्रेझेंट डे, वर्तमान काळ, जर त्याच्या वर्तमान काळात जर तुम्ही गेला आणि त्याच्या वर्तमान काळात त्याच्याबरोबर तुम्ही जगला तर तुम्हाला कळेल की तो किती त्रासातून गेला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. काही लोक निराश होतात, बायबल बंद करतात. आता मी प्रार्थना करणार नाही, आता मी चर्चला जाणार नाही, आता मी उपवास करणार नाही, आता मी फॉलो करणार नाही, आणि लोक सहभागिता सोडून देतात. काही लोक सुसाईड करतात, आत्महत्या करतात. परंतु तुम्ही तसे नाहीत, कारण तुम्ही देवाचं वचन ऐकताय.
प्रेज द लॉर्ड. तुमचा विश्वास देवाच्या वचनावरती की तुमचे येणारे दिवस आशीर्वादाचे असणार आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही योसेफासारखे आहात आणि तुम्ही देवाचं वचन ऐकताय. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. योसेफाने कुठलंही गैरकृत्य केलं नव्हतं. योसेफाला त्याची जी शिक्षा होती ती शिक्षा त्याच्या वाट्याला त्याच्या कृत्यांमुळे आली नव्हती. आमेन. बायबलमध्ये जर तुम्ही जाऊन वाचलं, तुम्ही जर उत्पत्तीच्या 38व्या अध्यायापासून पुढे योसेफाचं जीवन चरित्र वाचलं, योसेफाने कुठलंही पाप केलं नव्हतं. उलट तो देवाचं वचन धरून चालणारा, देवाच्या सानिध्यात जगणारा तरुण पुरुष होता. परंतु 13 वर्ष, सलग 13 वर्ष प्रिझन मध्ये, जेल मध्ये त्याला अतिशय वाईट परिस्थितीमध्ये जगावं लागलं. कोठाऱ्यामध्ये, त्या अंधारी कोठडीमध्ये तो जीवन जगला. त्या जेलमध्ये तो जीवन जगला. परक्या देशामध्ये, परक्या लोकांच्या गुलामीमध्ये, दास्यामध्ये त्याने जीवन जगलं. परंतु त्या परिस्थितीतही तो प्रभूला धरून राहिला. आमेन. आणि म्हणून इपिस्कराचा 5वा अध्याय आणि त्याच्या 16 वचनामध्ये लिहिलेलं आहे. पहा, इपिस्कराचा 5वा अध्याय आणि 16 वचन. काही लोक ज्यावेळेस दुःख येतं ते लोक दारूकडे वळतात. आमेन. हालेलुया. ते लोक स्वतःचा नाश करून घेण्यासाठी अनेक प्रकारचा मार्ग, त्यांना असं वाटतं की जर मी दारू पिलो तर माझं दुःख कमी होईल. परंतु एक विश्वासणारा त्याच्याविषयी लिहिलेलं आहे. पहा, इपिस्कराचा काळा, इफिशियन्स चॅप्टर नंबर 5 वर्स 16. इपिस्कराचा 5वा अध्याय 16 वचन. त्या ठिकाणी लिहिले, पहा, संधी साधून घ्या कारण दिवस वाईट आहे. तुम्ही मूर्खासारखे होऊ नका, तर प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घ्या. द्राक्ष रसाने मस्त होऊ नका. आमेन. हालेलुया. डोंट ड्रिंक वाईन. वाईन पिऊन मस्त होऊ नका, कारण त्यात बेतालपणा आहे, तर आत्म्याने पूर्ण होऊन जगा. बायबल सांगतं योसेफाच्या ठाई देवाचा आत्मा राहत होता. प्रेज द लॉर्ड. देवाच्या आत्म्याने त्याच्या आतमध्ये बस्ती केली होती. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचा आत्मा तुमच्या आतमध्ये बस्ती करतो. देवाचा आत्मा तुमच्या आतमध्ये राहतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यू आर द टेम्पल ऑफ द होली स्पिरिट. तुम्हीच देवाचं ते मंदिर आहात आणि देव त्याच्या आत्म्याच्या सामर्थ्याने तुमच्या बरोबर बस्ती करतो. 2 कोरिंथियन्स चॅप्टर नंबर 6 वर्स 16 बायबल सांगतं की देवाचा आत्मा तुमच्याद्वारे चालतो. आमेन. तुम्ही ज्यावेळेस चालता देवाचा आत्मा तुमच्यातून पुढे सरकतो, पुढे चालतो. आमेन. हालेलुया. पहा, योसेफाच्या जीवनामध्ये तो दुःखातून दुःखामध्ये चालला होता. आमेन. हालेलुया. जर सुरुवातीचं जीवन पाहिलं तर त्याला त्याच्या भावांनी खड्ड्यात टाकलं. एक दुःखाचा डोंगर त्याच्यावर कोसळला की ज्या भावांबरोबर त्याचं लहानपण गेलं होतं, ज्या भावांबरोबर तो जीवन जगत होता, ज्यांच्यावर त्याचा विश्वास होता, त्यांनीच कट रचला आणि त्याला खड्ड्यात टाकला. आता खड्ड्यातून ज्यावेळेस तो बाहेर आला त्याची परिस्थिती अजून वर्स्ट झाली, त्याची अजून परिस्थिती वाईट झाली. कारण त्याच भावांनी त्याला मिस्त्री एका सरदाराच्या घरी विकून टाकला. आणि बायबल सांगतं त्या गुलामीमध्ये आता तिथं गेला, ती परिस्थिती राहिली नाही. त्या ठिकाणी गेल्यानंतर गुलामी करत राहिला नाही, परंतु तिथं त्याच्यावर आरोप आला आणि त्या आरोपामुळे त्याला तिथूनही जेलमध्ये जावं लागला. आमेन. हालेलुया. वाईट परिस्थिती सदैव राहणार नाही. आमेन. आणि म्हणून योसेफाने देवाचा हात सोडला नाही, देवाची साथ सोडली नाही आणि तेच योसेफासाठी आशीर्वादाचं कारण झालं. वयाच्या 30व्या वर्षी परमेश्वराने त्याला प्राईम मिनिस्टर म्हणून, मिस्र देशाचा पंतप्रधान म्हणून नियुक्त केला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 20-22 वर्षाचा योसेफ असताना जर तुम्ही त्याला भेटला असता, तुम्ही त्याला पाहिलं असतं, ज्या जेलमध्ये, ज्या कोठडीमध्ये तो पडलेला आहे, तिथं जर तुम्हाला भेट घेण्याची संधी मिळाली असती तर तुम्ही त्याला सल्ला दिला असता, आता इथं तुझं आयुष्य जाणार आहे, इथं तू आता इथंच मरणार आहे, कारण तुझा जामीन करणार, तुझ्या पक्षाचा वकील होऊन तुझा न्यायालयात प्रकरण लढणार तुझ्या बाजूने कुणीच नाही. तुला कसं सोडवण्यात येईल, कसा तू बाहेर येशील. आमेन. परंतु त्या प्रेझेंट डे मध्ये देखील, त्या परिस्थितीमध्ये, त्या वर्तमानामध्ये देखील योसेफाने देवाची साथ सोडली नाही. आणि म्हणून बायबल सांगतं परमेश्वर योसेफाबरोबर होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो द्राक्ष रसाने मस्त झाला नाही, तो दुःखी झाला आणि म्हणून त्याने वाईट मार्ग निवडले नाही, परंतु त्याने परमेश्वराला स्वतःला समर्पित केलं. बायबल सांगतं त्याच एका कारणास्तव, त्या विश्वासूपणामुळे परमेश्वराने योसेफाला निवडलं. इस्रायल लोकांना
त्या ठिकाणी मिस्र देशामध्ये आणण्यासाठी आणि राजवैभव उपभोगण्यासाठी. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मागावर सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत, परंतु योसेफच एक मार्ग होता त्या दुष्काळामध्ये त्या इस्रायल लोकांच्या अन्नाचा पुरवठा करणारा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही आशीर्वादित जीवन जगाल, तुम्ही वर्तमानाकडे बघून जीवन जगणार नाही. काही लोक येऊन अत्यंत ज्ञानी बायबलचे स्कॉलर लोक येऊन मला म्हणतील की पास्टर, बायबलमध्ये तर असं लिहिलंय, येशू म्हणाला आजचं दुःख आजच्या दिवसाला पुरेल. आमेन. उद्याची चिंता करू नको. डोंट वरी अबाउट टुमारो. पुढची काळजी करू नको. आमेन. परंतु ते जे वचन आहे ते वचन दुसऱ्या एका भागासाठी बोललं गेलेलं आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. उद्याची काळजी करू नको, परंतु उद्यावरती भरोसा ठेव की परमेश्वर माझ्यासाठी उद्या चांगल्या गोष्टी करणार आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जर तुम्ही पाहिलं स्टीफनचं जीवन, त्या स्टीफनाच्या जीवनामध्ये तुम्ही जर पाहिलं तर त्या परिस्थितीमध्ये, त्या वाईट परिस्थितीमध्ये देखील स्टीफन प्रभूचे आभार मानत होता. जर तुम्ही प्रेषितांचं कृत्य त्याचा 7वा अध्याय काढा, प्रेषित 7 त्याचा 50वा वचन. थँक्यू. ऍक्ट्स चॅप्टर नंबर 7, प्रेषितांचं कृत्य 7वा अध्याय. हालेलुया. स्टेफन अत्यंत सुंदर असा प्रचारक होता, देवाचं वचन गाजवणारा होता, परंतु त्याला खूप कमी कालावधी मिळाला सुवार्ता सांगण्यासाठी. परंतु त्या सगळ्या परिस्थितीमध्ये पहा, स्टेफनाने 50व्या वर्षापासून पुढे वाचू. हालेलुया. 51. अहो ताट मानेच्या आणि हृदयाने व कानाने बेसुद्धी लोकांनो, तुम्ही पवित्र आत्म्याला सदा अडविता, जसे तुमचे पूर्वज तसे तुम्ही हा प्रचार करतोय. स्टीफन, आपण एक ओल्ड टेस्टिमनी म्हणून जुन्या करारातून आपण योसेफाची स्टोरी वाचली की वाईट परिस्थितीमध्ये देखील त्या दिवसांमध्ये देखील त्याने प्रभूला सोडलं नाही आणि प्रभूने त्याला आशीर्वाद दिला. आपण नवीन करारामध्ये स्टेफनच्या स्टोरीकडे येतील. आणि मग पहा 54व्या वर्षापासून पुढं त्याचे हे भाषण त्याच्या अंतःकरणास इतके झोंबले की त्याचवर दात ओठ खाऊन लागले. परंतु पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्याने आकाशाकडे दृष्टी लावली. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. स्टीफनाला देवाने निवडलं होतं. देवाने स्टीफनाचा त्या ठिकाणी उपयोग करून घेतला देवाचं वचन गाजवण्यासाठी. परंतु त्याचा प्रचार इतका सामर्थ्यशाली होता की जे यहुदी होते त्यांच्या आतमध्ये आग पेटली, त्यांना राग आला आणि त्यांनी दगड उचलून कुणाला मारायला सुरुवात केली, स्टीफनाला मारण्यासाठी त्यांनी तो दगड फेकायला सुरुवात केली. परंतु त्या परिस्थितीमध्ये त्याने त्या दगडांकडे पाहिलं नाही, त्या लोकांच्या दोष देणाऱ्या जिभांकडे त्याने पाहिलं नाही, निंदा करणाऱ्या ओठांकडे त्याने पाहिलं नाही. बायबल सांगतं परंतु पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्याने आकाशाकडे दृष्टी लावली. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रीतकराचा 5वा अध्याय 18 वचनामध्ये बायबल मध्ये लिहिलं की तुम्ही द्राक्षरसाने मस्त होऊ नका, परंतु आत्म्याने पूर्ण व्हा. आमेन. देवाच्या पवित्र आत्म्याने पूर्ण व्हा. आणि या ठिकाणी स्टीफनने देवाच्या आत्म्याने तो पूर्ण झाला. पूर्ण होऊन त्याने आपली दृष्टी कुठं लावली? त्याने त्याची दृष्टी कुठं लावली? आकाशाकडे लावली. बायबल सांगतं जर तुम्ही स्तोत्र 121 काढाल त्याच्यामध्ये दावीद म्हणतो मी माझी दृष्टी पर्वतांकडे लावितो, मला सहाय्य कोठून येईल? प्रेज द लॉर्ड, हालेलुया. दाविदाने त्याच्या परिस्थितीला ओळखलं. दाविदाला माहिती होतं मला कोणीच मदत करू शकणार नाही, अबशलोम तुझ्या मागे लागलेला आहे. दावीद म्हणाला, दावीद स्वतःशी बोलला. दाविदाला माहिती होतं अबशलोम त्याचा स्वतःचा मुलगा त्याला ठार करणार आहे, त्याला कोणी वाचू शकत नव्हतं. परंतु दावीद म्हणाला मी माझी दृष्टी पर्वताकडे लावतो. आमेन. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. स्टीफन म्हणाला मी माझी दृष्टी आकाशाकडे लावतो. स्टीफनने आपली दृष्टी आकाशाकडे लावली. तेव्हा देवाचे तेज देवाच्या उजवीकडे येशूला उभे राहिलेले त्याने पाहिले. प्रेज द लॉर्ड. इतर ठिकाणी सगळीकडे बायबलमध्ये वाचून पहा, येशू ख्रिस्त पित्याच्या उजवीकडे बसलेला असं लिहिलेलं आहे. आमेन. हालेलुया. जर तुम्ही अख्खं बायबल काढून वाचाल, तुम्हाला बायबल स्कॉलरला विचारता तर ते सांगतील येशू
पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे. परंतु स्टीफनच्या प्रकरणामध्ये बायबल सांगतं येशू स्टीफनची ती परिस्थिती पाहून उभा राहिला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. त्याचा विश्वास पाहून प्रभू येशू पित्याच्या उजव्या बाजूला उभा राहून पाहत होता. आणि बायबल सांगतं देवाचं तेज स्टीफनवर उतरलं. त्याला त्या दुःखाचा कुठलाही परिणाम झाला नाही, त्याच्यावर दगडांचा परिणाम झाला नाही. तो मरण पावला आणि तो थेट स्वर्गामध्ये घेतला गेला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. रक्तसाक्षी होण्यासाठी त्याने स्वतःचा जीव प्रभूला समर्पित केला. तो म्हणला मी माझा आत्मा तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. डोंट सी टुडे. तुमचा आज तुम्ही पाहू नका. आजचा दिवस तुम्ही पाहत बसाल तर तुमच्या भवितव्याविषयी तुम्ही अनभिज्ञ राहाल आणि तुमच्या भवितव्याविषयी डिप्रेसिव्ह शब्द, निराशात्मक शब्द तुमच्या मुखातून बाहेर पडतील. आमेन. तुम्ही नैराश्यामध्ये बोलाल, अरे माझं चांगलं काहीच होऊ शकत नाही, आता ही मंदीचा पिरियड आहे, आता हे शिक्षण होऊ शकत नाही, आता अभ्यास होऊ शकत नाही, आता माझ्या जीवनात काहीच चांगलं होणार नाही. कारण तुमचं लक्ष तुम्ही आजच्या दिवसाकडे लावलेलं आहे. परंतु जर तुमचं लक्ष तुम्ही प्रभूकडे लावाल, तुमची दृष्टी आकाशाकडे लावाल, देव 100% तुम्हाला आशीर्वादित करेल. आपण 2 उदाहरणं पाहिले. आमेन, हालेलुया. योसेफ ज्याच्या जीवनामध्ये देवाने अत्यंत अद्भुत रीतीने कार्य केलं आणि परमेश्वराच्या त्या सामर्थ्यवान आत्म्याद्वारे, सामर्थ्याने भरलेल्या आत्म्याने योसेफ जीवन जगला. तसंच योसेफानंतर स्टीफन देखील देवाचं तेज त्याच्यावर उतरला, कारण त्याची दृष्टी त्याने परमेश्वराकडे लावली होती. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, आज जे दिवस तुम्ही वाईट जगताय, त्रासातले जगताय, जे तुमच्यावर अटॅक्स आहेत, जे तुम्ही आता कर्जबाजारी आहात, ते दिवस बदलणार आहे. प्रभूवरती विश्वास ठेवा. नक्कीच येणाऱ्या दिवसामध्ये देव तुमचं सर्व कर्ज नील करेल, तुम्हाला कर्जातून मुक्त करेल, सगळ्या आजारातून तुम्ही बाहेर येताल, सगळ्या त्रासातून तुम्ही मुक्त होताल आणि तुम्ही म्हणाल खरंच मी त्या दिवसामध्ये देवाचे आभार मानत होतो, कारण हे दिवस देव मला दाखवणार होता. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आर यू ब्लेस्ड? तुम्ही आशीर्वादित झालात का? आमेन. तुम्ही आशीर्वादित आहात का? कारण प्रभूने आजचं वचन तुमच्या अंतःकरणामध्ये पेरलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. सो क्लोज युअर आईज. आपले डोळे बंद करूया, आपण प्रभूची आराधना करू. थँक यू जीसस. हालेलुया. वी वर्शिप यू लॉर्ड. वी प्रेज यू जीसस. वी गिव यू ग्लोरी. वी गिव यू ऑनर लॉर्ड. Thank you, Jesus. Hallelujah. Ramande Shekeriya Tarabariya Lava. Hallelujah. Thank you, Jesus.
अपनी मर्जी पर चलता रहा, तुझको कभी अपना ना कहा, लेकिन प्रभु आज से मेरे क्रूस को ले लेता हूँ, लेकिन प्रभु आज से मेरे क्रूस को ले लेता हूँ। तेरी इच्छा पूरी हो जाए, हाथों में तेरे जीवन है ये, मैं मिट्टी हूँ, तू है कुम्हार, मुझको उठा, मुझको बना। हम यीशु से कहेंगे, प्रभु मैं मिट्टी हूँ और मेरा कुम्हार तू है प्रभु, तुझ्या उपयोगाचं पात्र या मातीतून तयार कर दे बाबा। मुश्किलों के सागर में नैया मेरी डूब रही, केवल यीशु ही है, आता हूँ मैं तेरे चरणों में, यीशु मेरा हाथ ना छोड़ेगा, यीशु मेरा हाथ ना छोड़ेगा, चाहे दुनिया छोड़ दे, अपना मुंह भी मोड़ ले,
सोडून गेले, जे लोक तुम्हाला टाकून गेलेले आहेत, जे लोक मरण पावलेत आणि तुम्ही एकटे पडलेले आहात, मी तुम्हाला सांगतो प्रभू येशू तुमचा हात कधी सोडणार नाही. योसेफाला त्याच्या भावांनी विकलं, परंतु परमेश्वर त्याच्याबरोबर सदैव राहिला. त्याच्या जेलमध्ये देखील प्रभूची उपस्थिती, देवाची उपस्थिती योसेफाबरोबर सदैव राहिली. माझा प्रभू आता तुम्हाला आशीर्वादित करणार आहे. आपले हात उंच करून स्वतःसाठी प्रार्थना करा प्रियांनो. आणि जशी तुम्ही आता प्रार्थना करता, प्रभूचा अभिषेक तुमच्यावरती उतरणार आहे, प्रभूचं सामर्थ्य तुमच्यावर उतरणार आहे. कारण तुम्ही तुमची दृष्टी पर्वतांकडे लावलेली आहे, तुम्ही तुमचे डोळे देवाकडे लावलेले आहे, प्रभूकडे तुमचे दृष्टी, तुमचे आकाशाकडे दृष्टी. आज देव तुम्हाला आशीर्वादित करणार आहे. आजचे दिवस बदलणार आहेत प्रियांनो. नैराश्याचे दिवस निघून जातील आणि आशेचे दिवस संपादन होतील. प्रभूचा आशीर्वाद तुमच्यावरती उतरतोय. जे लोक विश्वासाने चाललेले आहेत, प्रभू त्यांना स्पर्श करतोय. प्रभूचा अभिषेक त्यांच्यावर उतरलेला, स्तेफनासारखं देवाचं तेज त्यांच्यावरती उतरलेलं आहे. प्रभूचं तेज तुमच्या चेहऱ्यावरती उतरलेलं आहे. तुम्ही या वाईट परिस्थितीत देखील तेजस्वी चेहऱ्याने जीवन जगाल. कुठलंही दुःख तुम्हाला होणार नाही, कारण प्रभूचा अभिषेक तुमच्यावर उतरलेला. द माइटी अनॉइंटिंग ऑफ द होली स्पिरिट, प्रभूच्या आत्म्याने प्रेरित होऊन यावेळेस त्याच्यासाठी गीत गा. ज्यावेळेस तुम्ही इफिसियन्सचं पत्र काढून वाचाल 5वा अध्याय आणि त्याच्या 17 वचनाच्या पुढे 18 वचनाच्या पुढे पवित्र शास्त्रामध्ये दिलं की आत्म्याच्या प्रेरणेने गात राहा. आमेन, हालेलुया. तुम्ही ज्यावेळेस या वाईट दिवसांमध्ये त्याच्यासाठी गीत गा, तुम्ही त्याची आराधना करा, तो देव त्याच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तुम्हाला महाविजयी करणार आहे. हालेलुया, हालेलुया. डोंट कन्फेस निगेटिव्ह थिंग्स. यावेळेस सगळे वाईट कबुली सोडून द्या आणि मला प्रभू माझ्या जीवनामध्ये आशीर्वादाचे दिवस आणणार आहे. प्रभू मला लोकांसाठी एक दर्शक बनवणार आहे, एक नमुना बनवणार आहे. कारण मी प्रभूचा हात धरलेला आहे, मी प्रभूच्या बरोबर चाललेलो आहे. देवाचा आत्मा माझ्यावरती उतरलेला आहे, प्रभूचं सामर्थ्य तुमच्यावरती उतरलेलं आहे. थँक यू होली स्पिरिट, थँक यू होली स्पिरिट. पवित्र आत्मा तुमच्यावरती उतरलेला. यावेळेस सगळेजण देवाच्या पवित्र आत्म्याने स्वतःला भरते. रिसीव्ह पॉवर ऑफ द होली स्पिरिट. प्रभूचा अभिषेक तुमच्यावरती आलेला आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कन्फेस करा, मी देवाचं लेकरू आहे आणि देवाचा आत्मा माझ्यामध्ये राहतो. हालेलुया, हालेलुया. थँक यू जीसस, थँक यू जीसस. Hallelujah. We worship you, Father. We praise you, Jesus. We give you glory. Hallelujah. Hallelujah. देवाचं सामर्थ्य या जागेवरती उतरलेला, प्रभूचा अभिषेक या जागेवरती उतरलेला, देवाचं सामर्थ्य या जागेवरती उतरलेला. Hallelujah. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus. सामर्थ्य तुम्हाला स्पर्श करताय, प्रभूचं सामर्थ्य तुमच्यावरती उतरून आलेलं आहे. हालेलुया. या वाईट परिस्थितीमध्ये देखील प्रभू तुम्हाला आशीर्वादित करतोय आणि येणारा तुमचा प्रत्येक दिवस हा आशीर्वादाचा असणार आहे. हालेलुया, हालेलुया. थँक यू जीसस, थँक यू जीसस. हालेलुया. वी वर्शिप यू मास्टर, वी प्रेज यू जीसस. प्रे फॉर योरसेल्फ. यावेळेस स्वतःसाठी प्रार्थना करा, यावेळेस स्वतःसाठी प्रार्थना करा. थँक यू लॉर्ड जीसस. हालेलुया, हालेलुया. थँक यू लॉर्ड, थँक यू लॉर्ड, थँक यू जीसस. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. थँक यू जीसस, धन्यवाद येशू. हालेलुया, हालेलुया. प्रभूचं सामर्थ्य तुमच्यावर उतरलेला, प्रभू तुम्हाला आशीर्वादित करतोय. थँक यू जीसस, धन्यवाद येशू. हालेलुया, हालेलुया. थँक यू जीसस. हालेलुया. प्रभूचा अभिषेक तुमच्यावर उतरलेला. आजच्या दिवसाकडे पाहत बसू नका, परंतु देवाने तुमच्यासाठी जो उद्या ठेवलेला, तुमचा फ्युचर ठेवलेला, ते आशीर्वादित आहे. आमेन. कारण माझा येशू ख्रिस्त गौरवाची आशा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. थँक यू फादर. इन जीसस नेम आय प्रे. Amen. Praise the Lord. Hallelujah. यावेळेस आपण सिस्टर मंगल खंडाकडे यांच्यासाठी प्रार्थना करणार आहे. आज त्यांचा वाढदिवस आहे. आमेन. आपण प्रार्थना करूया. माझ्या प्रेमळ स्वर्गीय पित्या,
चर्चचा पास्टर म्हणून आज या सिस्टरांसाठी मी मध्यस्थीची प्रार्थना करतो. त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभू त्यांना आशीर्वादित कर. देवबापा, तुझा कृपेचा हात त्या सिस्टरांवर असू दे. प्रभू परमेश्वरा, त्यांच्यासाठी सगळे स्वर्गीय आशीर्वाद आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त मोकळे होत आहेत पित्या. आणि प्रभू, तुझ्या पवित्र रक्ताचं कुंपण त्यांच्या भोवती घाल. जसं आजपर्यंत तू त्यांचा सांभाळ केलास, इथून पुढेही त्यांचा सांभाळ कर प्रभू. त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांच्या सर्व आप्तजनांना त्यांच्याद्वारे आशीर्वादित कर पित्या. हा वाढदिवस त्यांच्यासाठी आशीर्वादाचा हो, ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावामध्ये मागून त्यांच्या भवितव्यासाठी संरक्षण मी घोषित करतो. येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये आमेन, आमेन, हालेलुया. गॉड ब्लेस यू. प्रभू तुम्हा सगळ्यांना आशीर्वादित करो. देवाची शांती, देवाची उपस्थिती तुमच्या सर्वांबरोबर असो. गॉड ब्लेस यू. पुन्हा भेटूया शनिवारी. तोपर्यंत प्रभू मध्ये राहा. देवाच्या आत्म्याने भरून जीवन जगा. पवित्र आत्म्याने भरलेलं जीवन जगून आशीर्वादित व्हा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या लोकांना ऑफरिंग्स पाठवायचे ते लोक आपल्या चर्चच्या अकाउंटवर किंवा गुगल पे 9763975921 या आपल्या गुगल पे मोबाईल वरती देऊ शकतात किंवा आपल्या चर्चच्या वेबसाईट वरती जाऊन अकाउंट वरती ट्रान्सफर करू शकतात. देवाचं वचन तुम्हाला आशीर्वादित करू. यावेळेस आपण शेवटचं अभिवचन स्वीकारणार. लिफ्ट युअर हँड. आपले हात स्वर्गाकडे करा आणि यावेळेस परमेश्वराचं प्रेम, येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची गोड सहभागिता आतापासून सर्वदा तुम्हा सर्वांबरोबर असो. देवाचे लेकर म्हणतील आमेन. गॉड ब्लेस यू. पुन्हा भेटूया पुढच्या शनिवारी. आमेन.